मुंबईच्या त्या काळोख्या आणि मुसळधार रात्रीमध्ये लोअर परेलच्या ऑफिसमधून बाहेर पडलेली कावेरी पूर्णपणे कोलमडून गेली होती. पावसाच्या मोठ्या मोठ्या सरी तिच्या अंगावर आदळत होत्या, पण तिच्या मनावर झालेल्या अनपेक्षित आघातापुढे त्याची जाणीव तिला नव्हती. तिचे अश्रू आणि पावसाचे पाणी एकत्र होऊन तिच्या चेहऱ्यावरून वाहून जात होते. ज्याच रस्त्यांवरून काही तासांपूर्वी ती मंदारसोबत हसत खेळत गाणी ऐकत आली होती, आज त्याच रस्त्यांवर ती एक गुन्हेगार आणि विश्वासघातकी म्हणून उभी होती. तिच्या कानामध्ये अजूनही मंदारचे ते शेवटचे शब्द घुमत होते, हिचा चेहरा मला पुन्हा कधीही पाहायचा नाहीये. ज्या माणसाला तिने स्वतःच्या प्रॅक्टिकल विचारांच्या पलीकडे जाऊन आपले मानले होते, ज्याच्या डोळ्यांतील खरेपणा पाहून तिने आपल्या भावनांची कबुली दिली होती, त्याने एका क्षणामध्ये तिच्या चारित्र्यावर आणि प्रामाणिकपणावर संशय घेतला होता. कावेरी कशीबशी चालत तिच्या भाड्याच्या लहानशा खोलीवर पोहोचली. तिने आतून दरवाजा बंद केला आणि पाठीवरची ओली सॅक जमिनीवर टाकून ती थेट भिंतीला टेकून खाली बसली. थंडीमुळे तिचे शरीर थरथरत होते, पण तिच्या डोक्यामध्ये विचारांचे चक्र प्रचंड वेगाने फिरत होते. हे कसं शक्य आहे? माझा लॅपटॉप तर नेहमी माझ्या नजरेसमोर असतो. ऑफिसमध्ये असताना मी तो कधीच उघडा सोडत नाही आणि महाबळेश्वरला जातानाही तो माझ्या सॅकमध्येच होता. मग माझ्या आयडीवरून आणि माझ्याच लॅपटॉपच्या IP ॲड्रेसवरून म्युझिक किंग्स कंपनीला डेटा लीक कसा झाला? तिने रडत रडत स्वतःलाच प्रश्न विचारला. तिने डोके दोन्ही हातामध्ये धरले. तिला माहिती होतं की जोपर्यंत ती स्वतः या प्रकरणाचा तपास करत नाही, तोपर्यंत कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. कंपनीची लीगल टीम उद्या सकाळी तिच्या विरुद्ध पोलिसांमध्ये FIR दाखल करणार होती. याचा अर्थ तिच्याकडे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी फार कमी वेळ होता. तिने अचानक डोळे पुसले. तिच्या डोळ्यांमधील ते असहाय्य अश्रू आता एका स्वाभिमानी मुलीच्या जिद्दीमध्ये बदलू लागले होते. मला रडून चालणार नाही. जर मी चूक केलीच नाहीये तर मी हा कलंक स्वतःच्या नावावर लागू देणार नाही. मंदारला वाटतंय ना मी चोर आहे. मी त्याला दाखवून देईन की खरी चोर दुसरीच कोणीतरी आहे. तिने उठून ओले कपडे बदलले आणि एका साध्या सुती कपड्यांमध्ये ती टेबलापाशी बसली. तिच्याकडे तिचा वैयक्तिक मोबाईल होता, ज्यामध्ये ऑफिसच्या काही अंतर्गत चॅट्स आणि बॅकअप मेसेजेस असायचे. तिने अतिशय बारकाईने विचार करायला सुरुवात केली. महाबळेश्वरच्या दौऱ्याला जाण्यापूर्वी नक्की काय घडलं होतं? दुसरीकडे द वाय म्युझिक कंपनीच्या मुख्य केबिनमध्ये मंदार अजूनही एका हिंस्र पशुसारखा इकडे तिकडे फिरत होता. त्याच्या उजव्या हाताच्या मुठीतून रक्ताचे काही थेंब जमिनीवर पडत होते, कारण त्याने रागाच्या भरात काचेचे टेबल तोडले होते. सुमित धावतच आला आणि त्याने मंदारचा हात पकडला. मंदार, तू वेडा झाला आहेस. आधी हा हात साफ कर. खूप रक्त वाहून जातंय. मला काही फरक पडत नाही सुमित, मंदार गरजला. त्याच्या डोळ्यांमधून क्रोधाग्नी बाहेर पडत होत्या, पण त्या रागाच्या मागे एका प्रियकराचे तुटलेले हृदय आणि अथांग वेदना लपल्या होत्या. मी तिच्यावर विश्वास ठेवला. सुमित, मी आजपर्यंत जगाला फक्त एक अहंकारी रॉकस्टार दाखवला, पण तिच्यासमोर मी माझं खरं मन उघडं केलं होतं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गाणं, जे माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ होतं, ते मी तिला ऐकवलं. आणि तिने काय केलं? माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. फक्त काही पैशांच्या तुकड्यांसाठी तिने प्रतिस्पर्धी कंपनीला माझी धून विकली. मंदार, शांत हो. कायदेशीर पुरावे सध्या तरी तिच्याच विरोधात आहे. तिचा लॅपटॉप आणि ईमेल ID यामध्ये सापडला आहे. सुमितने त्याचा हात डेटॉलने साफ करत सांगितले. मला तिचं नावही ऐकायचं नाहीये. उद्या सकाळीच पोलिसांमध्ये केस फाईल झाली पाहिजे. तिला समजलं पाहिजे की मंदारशी पंगा घेण्याचे आणि त्याचा विश्वास तोडण्याचे परिणाम काय असतात. मंदारने दात खात म्हटले आणि तो खुर्चीवर मागे टेकून बसला. त्याने डोळे मिटले, पण डोळे मिटताच त्याला महाबळेश्वरच्या त्या लाकडी कॉटेजच्या वरांड्यातली कावेरी दिसू लागली. पावसाच्या थेंबामध्ये लाजणारी, त्याच्या जॅकेटमध्ये स्वतःला गुंडाळणारी कावेरी. सगळं खोटं होतं. तिचे ते साधेपण, तिचे ते विचार, तिचे ती तत्व, सगळा एक दिखावा होता. तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने त्याच्या डोळ्यातून रागाच्या भरात एक अश्रू खाली गळाला. रात्रीचे 2 वाजले होते. कावेरी तिच्या खोलीमध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर काही जुने लॉगिन्स तपासत होती. अचानक तिचं लक्ष एका विशिष्ट गोष्टीकडे गेलं. महाबळेश्वरला निघण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच जेव्हा ऑफिसमध्ये पुण्याच्या तिकिटांच्या घोळावर मोठी मीटिंग झाली होती, त्या दिवशी दुपारी ती तिचा लॅपटॉप केबिनमध्ये ठेवून 5 मिनिटांसाठी डायरेक्टर सरांच्या रूममध्ये गेली होती. तिने विचार केला, मी जेव्हा केबिनबाहेर गेले तेव्हा लॅपटॉप लॉक केला होता की नाही. तिला नीट आठवले. घाईघाईमध्ये तिने लॅपटॉप लॉक करायला विसरलीच होती. आणि तिची केबिन अशी होती जिथे सहसा कोणीही विनाकारण जात नसे. पण त्या दिवशी तिच्या केबिनच्या बाहेर कोण ड्युटीवर होतं? तिने लगेच ऑफिसच्या अंतर्गत ग्रुपवरील अटेंडन्स आणि ड्युटी रोस्टरचे स्क्रीनशॉट तपासले. त्या दिवशी PR डिपार्टमेंटच्या कॉरिडॉरमध्ये राहुल आणि सुमित व्यतिरिक्त अजून एका व्यक्तीची उपस्थिती दाखवली होती. तो होता ऑफिसचा मुख्य IT असिस्टंट विकी. विकी हा नेहमी शांत असायचा.
पण त्याचे म्युझिक किंग्स कंपनीच्या काही लोकांशी उठणे बसणे आहे अशी एक पुसटशी चर्चा तिने कधीतरी कॅन्टीनमध्ये ऐकली होती. कावेरीच्या डोक्यामध्ये प्रकाशाचा एक कसला चमकला. IP ॲड्रेस माझ्या लॅपटॉपचा दाखवत आहे, याचा अर्थ माझ्याच लॅपटॉपवरून मेल गेला आहे. पण जर मी केबिनमध्ये नव्हते तर कोणीतरी माझ्या लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह टाकून किंवा थेट मेल ID वरून तो डेटा स्वतःच्या ड्राफ्टमध्ये सेव्ह केला असणार. पण डिजिटल सिग्नेचर ती तर फक्त माझ्याकडे असलेल्या एका सुरक्षित कीमध्ये असते, जी मी माझ्या सॅकच्या गुपित कप्प्यामध्ये ठेवते. तिने लगेच जमिनीवर पडलेली तिची ओली सॅक उचलली. तिने सॅकचा तो गुपित कप्पा उघडला. तिने आत हात घालून पाहिले तर तिच्या पायाखालची जमीनच पुन्हा एकदा सरकली. ती डिजिटल की तिथे नव्हतीच. तिने पूर्ण सॅक रिकामी केली, पण ती की कुठेच सापडली नाही. याचा अर्थ महाबळेश्वरला जाण्यापूर्वीच कोणीतरी तिची ती डिजिटल की सॅकमधून चोरली होती आणि ही सॅक ती ऑफिसमध्ये नेहमी तिच्या खुर्चीच्या मागे अडकवून ठेवायची. बापरे, याचा अर्थ हा कट खूप आधीपासून रचला गेला होता. कोणाला तरी माहिती होतं की मंदारचे हे नवीन गाणे सुपरहिट होणार आहे आणि जर हे गाणे लीक झाले तर एकाच दगडात 2 पक्षी मरतील. मंदारचा अल्बम फ्लॉप होईल आणि मला कंपनीतून बाहेर काढलं जाईल. कावेरीने विचार केला. पण आता प्रश्न असा होता की डिजिटल की नक्की कोणी चोरली? विक्कीने की सुमितने की ऑफिसमधल्या दुसऱ्या कोण्या जवळच्या माणसाने, ज्याच्यावरती आंधळा विश्वास ठेवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता कावेरी द वाईब म्युझिक कंपनीच्या इमारतीबाहेर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर रात्रीच्या जागरणामुळे थकवा होता, पण डोळ्यांमध्ये एक वेगळी जिद्द होती. ती थेट ऑफिसमध्ये गेली नाही, कारण तिला आत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. ती इमारतीबाहेर असलेल्या एका कॅफेमध्ये बसली होती. तिने राहुलला फोन लावला. राहुल हा तिचा असिस्टंट होता आणि तो स्वभावाने खूप चांगला होता. हॅलो राहुल, मी कावेरी बोलते, ती हळू आवाजामध्ये म्हणाली. मॅम, तुम्ही कुठे आहात? ऑफिसमध्ये लीगल टीम आणि पोलीस आले आहेत. ते तुमच्या केबिनची झडती घेत आहेत. मंदार सर सुद्धा तिथेच आहेत आणि ते खूप रागात आहेत. प्लीज तुम्ही इथे येऊ नका, राहुलने घाबरत सांगितले. राहुल, माझ्यावर विश्वास ठेव, मी चोरी केलीच नाहीये. मला तुझी एक छोटी मदत हवी आहे, करशील का? कावेरीने अत्यंत विनवणीच्या सुरामध्ये विचारले. मॅम, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही असं कधीच करणार नाही. सांगा, काय करू मी? राहुलने आपली निष्ठा दाखवली. राहुल, आपल्या ऑफिसच्या 15व्या मजल्यावरील कॉरिडॉरचे CCTV फुटेज IT डिपार्टमेंटच्या मुख्य सर्व्हरमध्ये सेव्ह असतात. महाबळेश्वरला निघण्याच्या आदल्या दिवशी दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये माझ्या केबिनच्या आसपास कोण कोण फिरत होतं हे मला पाहायचं आहे. तू गुपचूप IT रूममध्ये जाऊन त्या विकीच्या नकळत ते फुटेज एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी करू शकतोस का? कावेरीने मुख्य प्लॅनिंग सांगितली. मॅम, हे खूप रिस्की आहे. जर विकेने पाहिलं किंवा मंदार सरांना समजलं तर माझी नोकरी जाईल. राहुल घाबरला. राहुल, जर हे सिद्ध झालं नाही तर एका निरपराध मुलीला जेलमध्ये जावं लागेल. प्लीज माझ्यासाठी एवढं कर, कावेरी म्हणाली. राहुल काही क्षण शांत राहिला. ठीक आहे मॅम, दुपारी 1 वाजता लंच ब्रेकच्या वेळी IT रूम रिकामी असते. विके कॅन्टीनमध्ये जातो, मी त्यावेळी प्रयत्न करेन. मी फुटेज मिळाल्यावर तुम्हाला याच कॅफेमध्ये येऊन भेटतो. थँक्स राहुल, खूप मोठे उपकार होतील तुझे. कावेरीने फोन ठेवला. आता तिची सगळी भिस्त त्या 1 वाजताच्या लंच ब्रेकवर आणि राहुलवर होती. दरम्यान ऑफिसमध्ये पोलीस इन्स्पेक्टर मंदारच्या केबिनमध्ये बसले होते. मिस्टर मंदार, आम्ही कावेरीच्या घराचा पत्ता घेतला आहे. आमची टीम तिच्या घरी रवाना झाली आहे, पण ती तिथे नाहीये. तिचा फोनही सध्या ट्रेस होत नाहीये. ती फरार झाली आहे असं वाटतं. हे ऐकून मंदारने हातातील पेन जोरात टेबलवर आदळले. फरार झाली? याचा अर्थ तिने गुन्हा मान्य केला आहे. इन्स्पेक्टर, मला ती मुलगी कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलच्या मागे हवी आहे. तिने माझ्या कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान केले आहे. इन्स्पेक्टर बाहेर गेले. मंदार खिडकीपाशी उभा राहून बाहेर पाहू लागला. पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला. त्याचे मन त्याला आतून खात होते. एका बाजूला कायदेशीर पुरावे होते, जे ओरडून सांगत होते की कावेरी चोर आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याचे मन होते, जे महाबळेश्वरच्या त्या रात्रीची कावेरी आठवून सांगत होते की जिच्या डोळ्यांमध्ये इतकी पवित्रता आहे, ती कधीच असा विश्वासघात करू शकत नाही. तू माझ्याशी असं का केलंस कावेरी? तो हताशपणे म्हणाला. दुपारचा 1 वाजला. राहुल अत्यंत भीतीने IT डिपार्टमेंटच्या रूममध्ये शिरला. तिथे खरोखरच कोणी नव्हते. विकी जेवायला गेला होता. राहुलने घाईघाईने मुख्य कम्प्युटर सुरू केला आणि CCTV फुटेजच्या फोल्डरमध्ये गेला. त्याने आदल्या दिवशीची तारीख आणि दुपारी 3 वाजताची वेळ सिलेक्ट केली. स्क्रीनवर कावेरीच्या केबिन बाहेरचा कॉरिडॉर दिसू लागला. राहुलने व्हिडिओ फॉरवर्ड केला. दुपारी 3:20 कावेरी केबिनमधून बाहेर पडून डायरेक्टर सरांच्या रूमकडे जाताना दिसली. त्यानंतर 2च मिनिटांनी एक सावली कावेरीच्या केबिनमध्ये शिरताना दिसली. राहुलने झूम केलं आणि ती व्यक्ती विक्की नव्हती. तो IT असिस्टंट नव्हता. ती व्यक्ती दुसरीच कोणीतरी होती, जिने डोक्यावर कॅप घातली होती. पण जेव्हा ती व्यक्ती केबिनमधून बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा कॅमेऱ्यासमोर स्पष्ट झाला आणि तो चेहरा पाहून राहुलचे धाबे दणाणले. त्याच्या हातातील पेनड्राईव्ह जमिनीवर पडला. तो चेहरा ऑफिसमधल्या अशा एका महत्त्वाच्या व्यक्तीचा होता, ज्याच्यावर मंदार आणि कंपनी डोळे मिटून विश्वास ठेवत होते.
राहुलने थरथरत्या हाताने तो पेनड्राईव्ह कॉम्प्युटरला लावला आणि ती क्लिप कॉपी केली. त्याने कॉम्प्युटर बंद केला आणि ती खोलीबाहेर तो पडणार तितक्याच समोर विकी उभा होता. राहुल, तू इथे काय करतोयस यावेळी? विकीने संशयाने विचारले. ते माझ्या कॉम्प्युटरचा माऊस चालत नव्हता, म्हणून नवीन माऊस शोधायला आलो होतो. राहुलने खोटे सांगितले आणि तो तिथून धावतच बाहेर पडला. तो थेट इमारती बाहेर असलेल्या कॅफेमध्ये आला, जिथे कावेरी त्याची वाट पाहत उभी होती. राहुलचा चेहरा पांढरापटक पडला होता आणि तो जोरात श्वास घेत होता. काय झालं राहुल? फुटेज मिळालं का? कावेरीने उत्सुकतेने विचारलं. मॅम, हे घ्या पेनड्राईव्ह, पण यामध्ये जे आहे ते पाहून मला अजूनही विश्वास बसत नाहीये. तुमचा लॅपटॉप वापरून डेटा लीक करणारी व्यक्ती विक्की नाहीये. राहुलने पेनड्राईव्ह तिच्या हातामध्ये दिला. मग कोण आहे तो? कावेरीने विचारले. मॅम, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मंदार सरांचा पर्सनल मॅनेजर सुमित सर आहेत. राहुलने त्या सस्पेन्सचा उलगडा केला आणि कावेरी थक्क झाली. सुमित, जो लहानपणापासून मंदार सोबत होता, ज्याने मंदारला रॉकस्टार बनवण्यामध्ये मोठी भूमिका बजावली होती, तोच सुमित मंदारचा अल्बम फ्लॉप करायला निघाला होता. पण सुमित असं का करेल? तो तर मंदारचा सर्वात जवळचा मित्र आहे. कावेरीला विश्वासच बसत नव्हता. मॅम, तुम्ही हे फुटेज घेऊन थेट मंदार सरांना दाखवा, तरच त्यांना सत्य समजेल, राहुल म्हणाला. कावेरीने पेनड्राईव्ह आपल्या पर्समध्ये ठेवला. नाही राहुल, मी जर आत्ता थेट ऑफिसमध्ये गेले तर तिथे पोलीस आहेत. ते मला आधी अटक करतील आणि सुमित तो पेनड्राईव्ह नष्ट करेल. मला मंदारला अशा जागी गाठावे लागेल जिथे सुमित आणि पोलीस नसतील. आज संध्याकाळी मंदारचा एक वैयक्तिक रेडिओ इंटरव्ह्यू आहे ना, चर्चगेटच्या स्टुडिओमध्ये? हो मॅम, संध्याकाळी 5 वाजता, राहुलने सांगितले. ठीक आहे, मी तिथेच पोहोचते. थँक्स राहुल, तू माझं आयुष्य वाचवलंस. कावेरी तिथून घाईघाईने निघाले. कथेचा हा 11वा भाग एका अत्यंत थरारक वळणावर पोहोचला होता. सुमितचा हा खरा चेहरा समोर आल्यावर आता कावेरी मंदारला कसं पटवून देणार आणि मंदार जेव्हा हे सत्य पाहेल तेव्हा त्याच्यावर काय बीतणार, हा एक मोठा सस्पेन्स पुढच्या प्रवासासाठी तयार झाला होता. रोमांस आणि दुश्मनीच्या या खेळामध्ये आता गुन्हेगारी आणि रहस्याचा एक जबरदस्त ट्विस्ट आला होता.